आज आपण भिजवलेल्या चवळीची उसळ किंवा दबदबीत अशी भाजी बनवणार आहे. आज आपण भिजवलेल्या चवळींची उसळ बनवणार आहे. त्यासाठी कुकरमध्ये हे शिजवायला ठेवायचं. थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकून हे शिजवून घ्यायचं. कुकरमध्ये 2 शिट्ट्या घेतल्या की हे चांगलं शिजतं आहे. शिजवून घेऊया आपण आता. चवळी छान शिजलेली आहे एकदम गरगरीत. आणि कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट करून ठेवलेले आहे. तेल टाकूया कढईमध्ये. तेल तापलेलं आहे. जिरे मोहरी टाकूया. कांदा टाकून देऊया. कांदा जरा भरपूरच टाकायचा चवळीमध्ये. कांदा एकदम लालसर होईपर्यंत जरा भाजून घ्यायचा आणि मग टोमॅटो टाकायचा. कांदा थोडा लालसर होत आलेला आहे. आता आपण टोमॅटो टाकू. कांदा टोमॅटो चांगला भाजत आला. यामध्ये आता आपण आलं लसूण पेस्ट टाकू. हे पण चांगला भाजून घेऊया. आणि यातच आता आपण लाल तिखट, हळद आणि मीठ टाकायचं. लाल तिखट टाकून थोडीशी हळद आणि थोडंसं धणा आणि जिऱ्याची पावडर. अजून 1 चमचा कांदा लसूण चटणी. सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये आता ते चवळी ओतून घ्यायची. आपल्याला जर एवढं पाणी नको असेल तर यातलं पाणी काढलं तर पण चालतं आहे. आम्हाला अशीच दबदबीत करायची होती, त्यामुळे मी पाणी ठेवलं. आता मीठ टाकलं वरून आणि कोथिंबीर. आता आपण एक चांगली उकळी घेऊया. यामध्ये जर तुम्हाला बटाटा उकडून टाकायचा असला तरी पण टाकू शकताय, किंवा असे डायरेक्ट चवळीची भाजी केली तरी पण चालते. आपले चवळी आता तयार झालेले. आता आपण ते बाउलमध्ये काढून घेऊ. चवळीची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा.